हॅलो एव्हरीवन, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील या चॅनलवर. जी आपण मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने जी एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीज मध्ये आपल्याला जे काही परीक्षाभिमुख काही महत्वाचे पॉइंट आहेत ते कव्हर करायचे आहेत आणि त्यातलाच एक भाग आहे. आज आपल्याला एक मुद्दा असा बघायचा की जो आयोगाने यापूर्वी एक दोन वेळा विचारलेला आहे. मुख्य परीक्षा ज्या लास्ट टाइम झाल्या त्याच्यामध्ये त्याच्यावरती प्रश्न आलेला सुद्धा दिसतो किंवा पूर्व परीक्षेला सुद्धा प्रश्न आलेला दिसतो. ते म्हणजे अलीकडल्या काळात भारतात किंवा भारताबाहेर जे काही पुतळे ज्याला आपण स्टॅच्यू म्हणतो, तर ते स्टॅच्यू जे स्थापित झालेले आहेत, मग ते स्टॅच्यू कुणाचे आहे, त्याची वैशिष्ट्य किंवा कुणाच्या हस्ते उद्घाटन झालं, अशा मुद्द्यांवर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, तर महत्वाचे जे काही पुतळे आहेत भारतातील किंवा भारताबाहेरचे, तर त्यांची माहिती ही आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. ओके, तर त्या संदर्भातली माहिती आपण बघूया आता. एकच मिनिट. ओके, ओके, तर आपल्याला काय बघायचे आहेत, भारतातील महत्वाचे स्टॅच्यू जे काय आलेले आहेत किंवा स्थापित झालेले आहेत किंवा ज्यांचं उद्घाटन झालेलं आहे ते स्टॅच्यूज आपल्याला बघायचे आहेत. क्रमानं अलीकडल्या काळात आलेली सुरुवातीला बघू आणि त्याच्यानंतर काही आधीचे जे स्टॅच्यू आहेत तेही बघायचे आहेत. ओके, आता पहिला भाग म्हणजे आपण याच्यामध्ये 3 भाग करू. एक म्हणजे काय, तर पुतळा त्याचं नाव काय आहे ते किंवा त्याचं ठिकाण जे कुठे आहे, ज्या ठिकाणी तो स्थापित झालेला आहे तो, आणि मग त्याची वैशिष्ट्ये. पुतळा जो कोणत्या नावाने ओळखला जातो तो बघायचा आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा भाग बघायचा आहे तो म्हणजे त्याचं जे काही ठिकाण, लोकेशन, तर ते लोकेशन बघू आपण. आणि त्याच्यानंतर बघायचं आहे ती म्हणजे इतर वैशिष्ट्ये त्या पुतळ्याची जी काय असतील ती. अशा पद्धतीने आपण जे आपण चार्ट फॉर्मॅट मध्ये आपण जे कायम अभ्यासतो, तर तशा पद्धतीची माहिती इथे घ्यायची आहे. ओके, चला आता पहिला जो पुतळा बघू, नुकताच ज्याचं उद्घाटन झालेलं आहे, तो आहे स्टॅच्यू ऑफ वननेस. कोणता आहे? स्टॅच्यू ऑफ वननेस, म्हणजे एकतेचा पुतळा आपण ज्याला म्हणू शकतो. कसला? एकतेचा पुतळा, एकतेचं प्रतीक असलेला पुतळा. आता हा जो पुतळा आहे तो कुठे, ठिकाण महत्वाचं आहे बघा. ओंकारेश्वर, जे मध्य प्रदेश मधलं ठिकाण आहे. कोणता आहे? ओंकारेश्वर, मध्य प्रदेश. जो खंडवा जिल्हा आहे, तर त्या खंडवा जिल्ह्यामध्ये हे स्टॅच्यू ऑफ वननेस, ज्याला आपण काय म्हणतो, एकतेचा पुतळा किंवा एकतेचे प्रतीक. कोणतं आहे? एकतेचं प्रतीक, ते म्हणून हा ओळखला जातो, वननेस. आता या पुतळ्याची वैशिष्ट्य काय ही सुद्धा बघायची आहेत. तर पहिल्यांदा बघू याचं जे उद्घाटन आहे, या पुतळ्याचं उद्घाटन ते कुणाच्या हस्ते झालं हे सुद्धा महत्वाचं आहे. तर उद्घाटन झालेलं आहे बघा, मुख्यमंत्री शिवराज सिंह, जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, शिवराज सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि हा जो पुतळा आहे तो कोणाचा आहे? स्टॅच्यू ऑफ वननेस पुतळा नेमका कोणाचा आहे? तर हा पुतळा आहे बघा, आदिगुरु शंकराचार्य यांचा. कोणाचा पुतळा आहे हा? आदिगुरु शंकराचार्य यांचा हा पुतळा असलेला दिसतो. वयाच्या 12व्या वर्षी ते जसे दिसत होते तशा पद्धतीचा हा पुतळा आहे. कुठला? स्टॅच्यू ऑफ वननेस. 12 वर्षीय आदिगुरु शंकराचार्य यांची प्रतिमा असलेला हा पुतळा आहे. आणि जर याची वैशिष्ट्यामध्ये जर आपण उंची बघितली तर उंची किती आहे? तर या पुतळ्याची उंची 108 फूट असलेली आपल्याला दिसते. किती आहे? 108 फूट उंची आहे. आणि याचे जे शिल्पकार आहेत तर ते सुद्धा आपल्याला आयोग विचारू शकतो. आपल्याला शिल्पकारांमध्ये एक राम सुतार हे एक नाव माहिती आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखीन काही शिल्पकार भारतातले प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये भगवान रामपुरे यांनी याचं काय केलेलं आहे, स्टॅच्यू तयार केला दिसतो. कोण आहेत? भगवान रामपुरे यांनी हा स्टॅच्यू केलेला आहे. कुठला आहे? स्टॅच्यू ऑफ वननेस, एकतेचं प्रतीक असलेला हा पुतळा. त्यात कुठे आहे? ओंकारेश्वर, मध्य प्रदेश, खंडवा जिल्ह्यामध्ये. आदि शंकराचार्य यांचं 12 वर्षाचे असताना ते जसे दिसत होते तशा प्रतिकृती या ठिकाणी काय केले, उभी केली. 108 फुटाची आहे. आणि महत्वाचं आहे की त्याचं उद्घाटन शिवराज सिंह चौहान जे आहेत तर त्यांच्या हस्ते झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, चला पुढचा पुतळा बघू. ओके, पुढचा पुतळा आहे बघा, तो आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. कोणता आहे? स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. ज्याला आपण काय म्हणू? समतेचा पुतळा.
कुठला आहे? समतेचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. 2 नंबरचा आपण आता पुतळा बघत आहोत. आता हा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा भारताबाहेर आहे बघा. कुठे आहे? मेरीलँड, USA. कुठे आहे? मेरीलँड, अमेरिका. मेरीलँड राज्यामध्ये तो असलेला आपल्याला दिसतो, अमेरिकेत. आता हा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, आता बघा भारतामध्ये सुद्धा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी तो आपण नंतर बघायचा. हा भारताबाहेरचा आहे. कुठे आहे? मेरीलँड, अमेरिका या ठिकाणी असलेला दिसतो. आणि हा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. कुणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटनेचे आपले शिल्पकार. त्यांचा हा पुतळा परदेशात कुठे आहे? मेरीलँड मध्ये. ज्याला काय म्हणून ओळखतात? स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, समतेचा पुतळा म्हणून ओळखला जातो. भारताबाहेरील हा सर्वात मोठा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलेला आपल्याला दिसतो. भारताबाहेरील सर्वात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. म्हणजे आपल्या देशात बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा पुतळा आहे जो आपण बघायचा पुढे थोड्या वेळात. पण हा भारताबाहेरचा सगळ्यात मोठा पुतळा असलेला दिसतो. त्याची उंची किती आहे? तर उंची 19 फूट असलेली आपल्याला दिसते. उंची किती आहे? 19 फूट एवढी उंची आहे अमेरिकेतल्या मेरीलँड मध्ये. आणि त्याचे शिल्पकार राम सुतार आहे. शिल्पकार कोण? प्रसिद्ध भारतातले राम सुतार यांनी या प्रतिकृतीची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. आणि सेम आता आपल्याला तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा बघायचा. आता त्या याला नाव अजून काय दिलेलं नाही, पण आपण इथं म्हणू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. आता हा जो पुतळा याची वैशिष्ट्य वेगळी आहे. हा कुठे आहे? तर हा आहे हैदराबाद मध्ये, हुसेन सागर तलाव परिसरामध्ये हैदराबाद मध्ये आहे. आणि हा जगातील सर्वात मोठा किंवा देशातील सर्वात उंच बाबासाहेबांचा पुतळा असलेला आपल्याला दिसतो. देशातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. आणि ज्याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहेत, कोण? तर के. चंद्रशेखर राव यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. कोणी उद्घाटन केलंय? के. चंद्रशेखर राव यांनी याचं उद्घाटन केलेलं दिसतं. देशातील सर्वात उंच आहे. आणि याची उंची जर बघितली तर 125 फूट आहे. किती आहे? उंची 125 फूट असलेले आपल्याला दिसते. कास्यापासून बनवलेला आहे. राम सुतार आणि त्यांचे सुपुत्र जे काय अनिल सुतार आहेत या दोघांनी मिळून केलेला आहे. म्हणजे बघा बाबासाहेब आंबेडकरांचा भारताबाहेरचा म्हटला मेरीलँड मध्ये, भारतातला सगळ्यात उंच पुतळा म्हटला हैदराबाद मध्ये हुसेन सागर तलाव परिसरामध्ये असलेला दिसतो. 125 फूट उंचीचा, भारताबाहेरचा 19 फूट उंचीचा आहे. आणि असाच एक आणखीन पुतळा आहे की जो बाबासाहेबांचाच आहे. आता तो मी या ठिकाणीच मेन्शन करतो, ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ नॉलेज म्हणतो. कुठला आहे? स्टॅच्यू ऑफ नॉलेज. बघा तो सुद्धा महत्वाचा आहे. स्टॅच्यू ऑफ नॉलेज कुठे आहे? हा आहे लातूर मध्ये. स्टॅच्यू ऑफ नॉलेज कुठे आहे? लातूर मध्ये असलेला दिसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आहे. आणि त्याचं उद्घाटन रामदास आठवलेजी यांनी केले. आपले केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी यांनी केलेलं आहे. लातूरला आहे. आणि उंची बघितलं तर 70 फूट जवळपास उंची आहे त्याची. उंची 70 फूट, काही ठिकाणी 72 फूट दिल्या, काही ठिकाणी 75 फूट दिल्या, सरासरी 70 फूट तरी त्याची उंची आहे. हा अक्षय हलके नावाचे जे शिल्पकार त्यांनी केलेला आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे 3 पुतळे आहेत. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी मेरीलँड अमेरिकेत आहे. त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ नॉलेज लातूरमध्ये, तोही बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि आणखीन एक बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा पुतळा हैदराबाद मध्ये असलेला आपल्याला दिसतो, जो 125 फूट उंचीचा आहे आणि कास्यापासून तो बनवलेला आपल्याला दिसतो. ओके, चला त्याच्या पुढचा आणखीन काही जे महत्वाचे पुतळे आहेत ते आपल्याला आता बघायचे आहेत. आता त्याच्या पुढचा जो पुतळा आहे तो आहे बघा स्टॅच्यू ऑफ बिलीफ. कोणता आहे? स्टॅच्यू ऑफ बिलीफ. म्हणजे ज्याला आपण म्हणू दुसरं एक नाव दिले विश्वास स्वरूपम असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? विश्वास स्वरूपम असं या पुतळ्याला म्हटलेलं आहे. 6 नंबर आपण देऊ त्याला. आता हा पुतळा कुठे आहे आणि कोणाचा आहे? तर हा पुतळा आहे बघा नायद्वार राजस्थान या ठिकाणी आहे. नायद्वारा राजस्थान या ठिकाणी लोकेटेड असलेला हा पुतळा आहे. कुठला? स्टॅच्यू ऑफ बिलीफ. कुठला आहे? स्टॅच्यू ऑफ बिलीफ, ज्याला विश्वास स्वरूपम किंवा रूपम असं सुद्धा म्हणू शकतो. हा भगवान शंकराचा पुतळा आहे. कुणाचा आहे? भगवान शंकराचा पुतळा.
आणि ज्याचं उद्घाटन त्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही. ऍक्च्युली हा जगातील सगळ्यात उंच शंकराचा पुतळा आहे. एकच मिनिट हा. ओके. जगातील सर्वात उंच शंकराचा पुतळा कुठला? स्टॅच्यू ऑफ बिलीफ. ज्याची उंची जर आपण बघितली तर उंची किती आहे या पुतळ्याची, तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा 369 फूट. किती आहे? 369 फूट. मीटर मध्ये काढलं तर जवळपास 112 मीटरच्या दरम्यान त्याची उंची असलेली आपल्याला दिसून येते. ओके. त्याच्यानंतर 7 नंबरचा पुतळा आपण बघू, स्टॅच्यू ऑफ डिग्निटी. कोणता आहे? स्टॅच्यू ऑफ डिग्निटी, ज्याला आपण काय म्हणू शकतो की मर्यादा मूर्ती. कोणता पुतळा? मर्यादा मूर्ती पुतळा, स्टॅच्यू ऑफ डिग्निटी. आता हा जो पुतळा आहे तो अयोध्या, उत्तर प्रदेश, अयोध्या यूपी या ठिकाणी असलेला हा लोकेशन असलेला पुतळा आहे. आणि स्वामी रामानुजाचार्य यांचा हा पुतळा आहे. कुणाचा आहे? स्वामी रामानुजाचार्य. आणि ज्याचं उद्घाटन योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या पुतळ्याचं काय केलंय? उद्घाटन केलंय. तो म्हणजे कुठला? स्टॅच्यू ऑफ डिग्निटी, मर्यादा मूर्ती, स्वामी रामानुजाचार्य यांचा पुतळा आहे. आता रामानुजाचार्य यांचे बरेच पुतळे काय झाले आहेत? वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित झाले आपल्याला. त्याच्यावरती एकदा प्रश्न आला होता, तांत्रिक पूर्व परीक्षेला प्रश्न आला होता बघा गेल्या वेळी, की स्वामी रामानुजाचार्य यांचा जो पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असा सुद्धा त्याला म्हटलं जातं, एकतेचा पुतळा, समतेचा पुतळा, तर तो कोणत्या ठिकाणी असं विचारलं होतं. आणि ते ठिकाण होतं शमशाबाद, हैदराबाद. पुढे बघायचं. पण तसाच आणखीन एक कुठला आहे? डिग्निटी. तो कोणाचा आहे? तोही स्वामी रामानुजाचार्य यांचा असलेला आपल्याला दिसतो. त्याच्या अगोदर बघा आपण जे काही पुतळे बघतो, पण अशीच माहिती आपण आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे किंवा आपल्या या सिरीज मध्ये आपण घेतो. त्याच्या नोट्स सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल देतात. आपलं जे तिमाही पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये आपण जुलै 2023 ते ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंतचा जो महत्वाचा डाटा आहे तर तो सगळा डाटा आपण या तिमाहीच्या पुस्तक स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध करून देत आहोत. आणि या अगोदर जे आपलं 6 महिने आलं होतं ज्याच्यामध्ये आपण जानेवारी ते जून पर्यंत 2023च्या जून पर्यंतचा अत्यंत परीक्षाभिमुख आणि विद्यार्थ्यांना खूप त्याचा फायदा झाला. विद्यार्थ्यांचे भरभरून रिप्लाय आलेत की या पुस्तकाचा खूप फायदा झाला सर, आपल्या सिरीजचाही फायदा झाला, आपल्या बॅचचाही फायदा झाला. आपली बॅच सुद्धा आहे करंट अफेअर्सची रयत प्रबोधिनीच्या ऍपवरती. तर त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना काय झालेलं आहे तर चालू घडामोडीचे जास्तीत जास्त मार्क पैकीच्या पैकी मार्क मिळालेले आहेत. आणि आता विद्यार्थ्यांसाठी पुढच्या म्हणजे 6 महिन्यानंतर आपण या पुढच्या 3 महिन्यातला जो डाटा आहे तो सगळा डाटा आता काय करतो लवकरच उपलब्ध करून देत आहोत. कारण का जी मुख्य परीक्षा येऊ घातलेली मग 23ची गट ब ची असेल किंवा जी 7,500 जागांसाठी जवळपास 95,000 मुले जी आपली मुख्य परीक्षा पास झालेत त्यांना चालू घडामोडीसाठी जे काय पुस्तक आहे की जे परीक्षाभिमुख आहे, वन स्टॉप सोल्युशन ज्याला तुम्ही म्हणू शकता. आणि अत्यंत कमी काळात चांगली माहिती तुम्हाला या पुस्तकातून मिळते. त्याची मांडणी खूप वेगळी आहे, बाजारात असलेल्या इतर पुस्तकांच्या पेक्षा याची मांडणी वेगळी आहे आणि विद्यार्थ्यांना ती भावलेली आहे. विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्या आग्रहास्तव आपण तिमाही सुद्धा आणत आहोत आणि त्याचा उपयोग हा तुम्हाला परीक्षेला होणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या संग्रही हे पुस्तक काय करायचं आहे ठेवायचं आहे. ओके. चला आता अजूनही काही जे आपल्याला पुतळे बघायचे आहेत त्याच्यामध्ये जसं आता आपण स्वामी रामानुजाचार्य यांचा पुतळा बघितला स्टॅच्यू ऑफ डिग्निटी, तसा त्यांचाच आणखीन एक पुतळा आहे. स्वामी रामानुजाचार्य यांचाच आणखीन एक पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. कुठला आहे? इक्वॅलिटी, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, ज्याला आपण म्हणू समतेचा पुतळा. कुठला आहे? समतेचा पुतळा. 8 नंबर आपण देऊ. आणि हा जो आहे तो कुठे आहे तर तो आहे शमशाबाद, ज्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारला होता. शमशाबाद किंवा ज्याला हैदराबाद जवळचं लोकेशन आपण म्हणू तेलंगणा या ठिकाणी आहे. आणि हा जो पुतळा होता गेल्या वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये याचं उद्घाटन झालं. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं दिसतं. उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. हा संत रामानुजाचार्य किंवा ज्याला आपण म्हणू स्वामी रामानुजाचार्य यांचा पुतळा आहे. कोणाचा पुतळा आहे? संत रामानुजाचार्य. जसं मागाशी आपण बघितला तो म्हणजे मर्यादा मूर्ती, तोही रामानुजाचार्य यांचा आहे आणि हा सुद्धा रामानुजाचार्य यांचाच असलेला
दिसतो. आणि या पुतळ्याची जर उंची आपण बघितली तर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बैठा पुतळा आहे, बैठ्या स्वरूपातला आहे. आणि याची उंची 216 फूट एवढी आहे. किती आहे? 216 फूट. आणि हा पंचधातूपासून बनवलेला पुतळा आहे. जे संत रामानुजाचार्य आहेत यांची 1000वी जयंती होती आणि त्या जयंतीच्या प्रसंगी या पुतळ्याचं काय केलेलं आहे? उद्घाटन करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. एक समाज सुधारक म्हणू, ज्याला आपण म्हणू वैदिक तत्वज्ञानी म्हणून ओळखले जाणारे संत रामानुजाचार्य, त्यांचा हा पुतळा असलेला आपल्याला दिसतो. जगातला दुसऱ्या क्रमांकाचा बैठा पुतळा. तो म्हणजे कुठला? स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. मगाशी पहिला तो कोणता होता? स्टॅच्यू ऑफ डिग्निटी. कोणता होता? डिग्निटी. तो सुद्धा कोणाचा आहे? तर रामानुजाचार्य यांचा आहे. आणि तो कुठे आहे? मगाशी जे आपण लोकेशन बघितलं होतं, कुठलं लोकेशन? तर तो अयोध्या, उत्तर प्रदेश या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. आणि तो पण कोणाचा आहे? संत रामानुजाचार्य यांचा पुतळा आहे. बघा, 2 पुतळे रामानुजाचार्य यांचे आहेत. एक म्हणजे डिग्निटी, ज्याला आपण काय म्हणू की मर्यादा मूर्ती म्हणतो. दुसरं इक्वॅलिटी, तो समतेचा. आणि आणखीन एक त्यांचाच पुतळा आहे, स्वामी रामानुजाचार्य यांचाच आणखीन एक पुतळा आहे. त्याला स्टॅच्यू ऑफ पीस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्टॅच्यू ऑफ पीस म्हणजे शांततेचा पुतळा. कोणता आहे? शांततेचा पुतळा. हा आहे कुठे? तर तो श्रीनगर, जम्मू काश्मीर या ठिकाणी. कुठे आहे तो? श्रीनगर, जम्मू काश्मीर. कुठला? स्टॅच्यू ऑफ पीस. स्टॅच्यू ऑफ पीस. आता हा जो आहे शांततेचा पुतळा, त्याचं उद्घाटन आपले जे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री अमित शहा त्यांच्या हस्ते झालेलं आपल्याला दिसतं. कुणाच्या हस्ते? गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालेलं दिसतं. आणि हा सुद्धा संत रामानुजाचार्य यांचाच पुतळा आहे. कोणाचा पुतळा आहे? संत रामानुजाचार्य यांचाच पुतळा आहे. आणि याची जर उंची आपण बघितली स्टॅच्यू ऑफ पीसची, तर उंची 4 फूट आहे. उंची किती आहे? 4 फूट. बघा, 3 पुतळे संत रामानुजाचार्यचे, डिग्निटी, इक्वॅलिटी आणि पीस. कोणते? डिग्निटी, इक्वॅलिटी आणि पीस हे पुतळे कोणाचे आहेत? तर ते आपल्याला दिसतात संत रामानुजाचार्य यांचे. ओके, चला त्याच्या पुढचं आणखीन काही पुतळे जे महत्वाचे ठरणार आहेत त्याच्यामध्ये आहे बघा, तो म्हणजे स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी. कोणता आहे? स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, ज्याला आपण समृद्धतेचा पुतळा असं म्हणू. कुठला आहे? समृद्धतेचा पुतळा. आता हा कुठे आहे? तर तो बेंगलुरू या ठिकाणी आहे. कुठे आहे? बेंगलुरू. आणि हा पुतळा जो आहे स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, त्याचं जे उद्घाटन आहे तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झालेलं आहे. कुणाच्या हस्ते झालं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे. आणि हा पुतळा जो आहे स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, समृद्धतेचा पुतळा, तर तो कोणाचा आहे? नाद प्रभू केम्पेगौडा यांचा. कुणाचा पुतळा आहे? नाद प्रभू केम्पेगौडा यांचा पुतळा असलेला दिसतो, ज्यांना बेंगळूरचे संस्थापक मानलं जातं. आणि विजयनगर साम्राज्याचे ते महत्वाचे सरदार सुद्धा होते, संस्थापक होते. आणि याची जर उंची बघितली तर 108 फूट आहे. उंची किती आहे? 108 फूट. आणि त्याचे शिल्पकार हे राम सुतार आहेत. शिल्पकार कोण आहेत? राम सुतार हे असलेले आपल्याला दिसतात. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, नाद प्रभू केम्पेगौडा यांचा हा पुतळा आहे. समृद्धतेचा पुतळा म्हणून जातो. त्याच्यानंतर लास्ट तो म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. कोणता आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी, ज्याला एकता म्हणतो, एकतेचा पुतळा. आणि हा फार पूर्वी आयोगाने विचारलेला आहे, आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तो म्हणजे केवाडिया, नर्मदा नदी या ठिकाणी असलेला दिसतो. नर्मदा नदीच्या ह्याच्यामध्ये गुजरात या ठिकाणी. तो कोणाचा आहे? तर तो आहे आपले भारताला एकत्र ठेवण्याचे स्वातंत्र्यानंतर जे आपले संस्थान होते त्या संस्थानांना एकत्र आणून अखंड भारत निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देणारे आपले तत्कालीन जे काय सरदार वल्लभभाई पटेल आहेत त्यांचा हा पुतळा आहे. सरदार पटेल यांचा हा पुतळा आहे. मोदींनी याचं उद्घाटन केलं. आणि हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. जगातील सर्वात उंच, कारण का याची जी उंची आहे तर ती उंची किती आहे? तर 182 मीटर एवढी उंची आहे.
जगातला सगळ्यात मोठा पुतळा, याचे सुद्धा शिल्पकार राम सुतार आहेत, तो म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. कोणता आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी. असे हे महत्वाचे जे पुतळे आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता बाकी आयोगाने यापूर्वी प्रश्न कसा विचारला होता, तर आपण बघितलं होतं की स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी जो संत रामानुजाचार्य त्यांच्यावर प्रश्न आला होता, किंवा आपले पीर खान त्यांचा पुतळा मॉरिशस मध्ये आणखीन एका आपले समाज सुधारकांचा पुतळा त्या ठिकाणी उद्घाटन केलं गेलं, तर त्याच्यावरती मेन्सला प्रश्न आला होता. तसे या पुतळ्यांवरती येत्या काळात काय होऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे काही आपण बघितलेत, पहिला बघितला होता स्टॅच्यू ऑफ वननेस, जो कोणाचा होता, तर तो जे काय आपले सुरुवातीच्या काळातले जे आपले एक महत्वाचे आदिगुरु होते शंकराचार्य, त्यांचा स्टॅच्यू ऑफ वननेस. स्टॅच्यू ऑफ वननेस कुठे आहे, तर तो ओंकारेश्वरला. त्याच्यानंतर पहिला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी जो मेरीलँड अमेरिकेत आहे, तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा भारताबाहेरचा सगळ्यात मोठा पुतळा 19 फूट. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला सगळ्यात मोठा हैदराबादला आहे, तो आहे 125 फुटाचा, आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी उद्घाटन केलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अनेक पुतळा जो लातूरमध्ये आहे त्याला स्टॅच्यू ऑफ नॉलेज म्हणतो आपण, जो 70 फुटाचा जवळपास आहे. त्याच्यानंतर आपण पहिला स्टॅच्यू ऑफ बिलीफ म्हणजे विश्वास रूपम, तो शंकराचा, जगात देशातला सगळ्यात मोठा पुतळा शंकराचा विश्वास रूपम किंवा स्टॅच्यू ऑफ बिलीफ म्हणतो, नायद्वारा राजस्थान या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण स्टॅच्यू ऑफ डिग्निटी, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, स्टॅच्यू ऑफ पीस, हे तिन्ही कोणाचे आहेत, स्वामी रामानुजाचार्य यांचा. स्टॅच्यू ऑफ डिग्निटी अयोध्यामध्ये, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हैदराबादला आहे, आणि स्टॅच्यू ऑफ पीस श्रीनगरला आहे. तिन्ही पुतळे कोणाचे आहेत, स्वामी संत रामानुजाचार्य यांचा. त्याच्यानंतर आपण स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी बघितला, समृद्धतेचा पुतळा. तो समृद्धतेचा पुतळा हा नाथप्रभू कॅम्पेगौडा यांचा बेंगलोरला आहे, 108 फूट उंचीचा आहे. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी जो भारतातला सरदार वल्लभभाई पटेल आणि जगातला सगळ्यात उंच 182 मीटर, तो म्हणजे कोणता, तर तो पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी किंवा एकता पुतळा असं आपण त्याला म्हणतो. हे आपलं सामाईचं कव्हर पेज आहे, बऱ्याच लोकांच्याकडे आहे. त्यांच्याकडे नसेल त्यांनी हे पुस्तक खरेदी करा, जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे मागणी करा. नसेल तर तुम्ही मेसेज करा. आपलं जे चॅनल आहे करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील टेलिग्राम चॅनल, त्याच्यावरती तुम्हाला अपडेट मिळेल. ऑनलाईन ही तुम्ही ही पुस्तकं परचेस करू शकता. हे आपलं सामाई आहे आणि हे आपलं तिमाही पुस्तक आहे. हे आता लवकरच आपलं लॉन्च होत आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्ही काय करू शकता, आपल्या संग्रही ठेवा, कारण का परीक्षेला अत्यंत उपयुक्त अशी चालू घडामोडीची 2 पुस्तकं आहेत. आणि तुमच्या जवळच्या विद्यार्थी मित्रांनाही विचारा की या पुस्तकातून कंटेंट कसा येतो किंवा काय मांडणी कशी आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि रिझल्ट कसा आहे हे सुद्धा बघा. तर तुम्हाला लक्षात येईल की विद्यार्थ्यांची खूप मागणी वाढत चाललेली आपल्याला दिसते. त्यामुळे तुम्हालाही याचा फायदा व्हावा. तर लवकरात लवकर त्याचं रजिस्ट्रेशन असेल किंवा बुक विक्रेते तुमच्या जवळचे असतील त्यांच्याकडनं ती खरेदी करून घ्या. अशाच पद्धतीची सिरीज आपण पुढे चालू करणार. क्वेश्चन सिरीज सुद्धा आपण लवकरच चॅनलला सुरू करत आहोत, ज्याच्या माध्यमातून मेन्सला तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या अनुषंगाने. तर परीक्षेच्या टप्प्यामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये करंट अफेअर्सच्या बाबत तुम्हाला विश्वास यावा किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स वाढावा तुमचा, आणि या विषयाचे अँगल कसे आहेत ते आपण वेळोवेळी काय करणार आहोत, डिस्कस करत जाणार आहोत. आणि ज्याच्या माध्यमातून काय होईल की तुमची करंट बाबतची जी भीती आहे तर ती भीती काय होईल, दूर होईल, आणि या विषयात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क हे प्राप्त होतील. हेच आपला उद्देश आहे. तर आपल्या चॅनेलची लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त अभ्यासात राहा. आणि करंट अफेअरच्या बाबत आपण जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर लवकरच भेटू. चालेल, ऑल द बेस्ट. बी कंटिन्यू. तुमची स्टडी प्रोसेस आहे ती तशीच चालू राहू दे, त्याच्यामध्ये अजिबात खंड पाडू नका. ओके, थँक्यू.